चिन्या चल मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. बाबा मी पण येतो. सगळे कशाला पोलीस स्टेशनला? बरं नाही दिसत ते. हे बघ दादा आणि सुमन आहे ना वहिनींकडे. तू काय काळजी करू नकोस. मला काही लागलं ना तर मी तुला फोन करेन. हा तू 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 इथेच थांब. एक काम करते मालविका मॅडमला फोन लाव. हा हा चिनू त्याने मालविका मॅडमला फोन करून सगळे सांगून टाकूया. तू गप गप लाव फोन लाव. हो लावतो लावतो. जाने क्यों. हाँ चिन्या बोल. हॅलो मालविका मॅडम मी चिन्या बोलतोय. मालविका मॅडम इथे गडबड झाली. आमच्या घरून जे पैसे गहाळ झाले ना ते त्याच्यासाठी आज पोलीस आले होते आणि ते काकीला घेऊन गेले. आणि त्यांचं म्हणणं की कंपनीतून कोणीतरी तक्रार केली होती. अरे बाप रे, असं कसं पोलीस पकडून घेऊन गेले? तुम्ही काही सांगितलं नाहीत का त्यांना की मालविका मॅडम आल्याशिवाय असं कोणी तक्रार करू शकत नाही? तक्रार कोणी केली हे माहिती, पण तुम्ही तेव्हा का नाही फोन केलात मला? आणि नलू मावशी का नाही काय बोलली? ते नाही माहिती. त्यांनी नाव वगैरे काहीच नाही सांगितलं. त्यांनी काहीच ऐकलं नाही. ते आले आणि काकीला घेऊन गेले. That's so sad यार. काय ना जिना मोठ्या कंपनीचा हाच प्रॉब्लेम असतो. खरं तर ही फार मोठी रक्कम नाहीये, छोटीशी रक्कम आहे. ती गेलेलं कोणाला कळत पण नाही. आपण आपल्यात ठेवलं होतं, पण ती गेलेलं समोरच्याला कळलं तर तू फ्रॉड समजतो ना कंपनीचा, आणि मग तक्रार तर करतोच. मी कंपनीची मालकीण असलं ना तरी असा फ्रॉड झाल्यावर पोलीस घेऊन गेल्यावर मी काहीच करू शकत नाही. नाही मॅडम तुम्ही असं नका ना बोलू. बघा ना तुम्ही पोलिसांची बोलून काही होतंय का? मी कसं बोलणार चिन्या? ज्यांनी तक्रार केली त्यांनी बोलायला हवं ना, तरच काहीतरी होईल. तर पोलीस काय आमचे नोकर आहेत का खानविलकरांचे की मी सांगितलं एक फोन केला आणि लगेच नलू मावशीला सोडून दिलं? मी काही करू शकत नाही आता. मॅडम ऐका ना, तुम्ही बोलून बघा ना प्लीज. बघा ना तुम्ही काय होतंय का? अरे बापरे, माझी एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे ऑनलाईन. मला लॉग इन केलं पाहिजे. मी बाय बाय बाय. नाही मॅम ऐका ना. हॅलो हॅलो मॅम हॅलो. चिन्या अरे यानातलं काहीच माहित नाही येणार आपल्या बरोबर. तर काय करायचं चिन्या? स्वीटूला फोन. चिन्या नको रे, स्वीटूला नको बोलू. आधीच 2 जीवांची आहे रे ती. मग काय करायचं बाबा? काकीवरचा जो आळ आहे तो खोटा आहे. ती चोरी कोणतरी बाहेरच्यांनी केली. ते निदान एवढं तरी सांगायला पाहिजे ना पोलिसांना. शकूमावशींना कॉल करतो मी. शकू ताईंना नको सांगू. आताच कुठे आजारपणातून उठल्यात त्या. एक काम कर, ओमला फोन लाव. ओमला ना ना, ओम जिजूला शुकम. ते तर या घरचे जावई आहेत ने, त्यांना कशाला त्रास द्यायचा ने? नाही, काकी ओमदादाला तिचा मुलगा मानते आणि ओमदादा ह्याच घराचा आहे. मी ओमदादाला फोन लावतो. चिन्या. हा बोल चिन्या. ओम एक घोळ झालाय रे. काय? ते वहिनीना ना पोलीस घेऊन गेलेत. व्हॉट? का? ओमदादा कंपनीतून 8 लाखाची अफरातफर झाली आणि काकीवर आलं, पण तिने काही चोरी नाही केली. ओमदादा तिने अजिबात गोंधळ घातला नाही. तिने काही नाही केलं तिने. अरे ओम काय झालं माहितीये, त्या दिवशी त्या ऑफिस मधून आल्या ना त्यावेळी कंपनीचे काही पैसे घेऊन आले होते, कारण दुसऱ्या दिवशी त्यांना ते बँकेत टाकायचे होते. पण ती बॅग आहे ना रात्री अचानक घरातून गायब झाली रे. म्हणजे कोणी नेली, कुठे गेली काही कळायला मार्ग नाही. वहिनीने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण पण ओम अरे आम्हाला काही करावं सुचत नाही रे. तू येतोस का आमच्या बरोबर? हो मी येतो. नाही तू काळजी नको करू, मी येतो. स्वीटू नाही नको, उगाचच तिला टेन्शन येईल. जातो. कुठे 8 लाख रुपये? मला नाही माहित, खरंच नाही माहित. माहित नाही का द्यायचं नाही?
कंपनी कोण तक्रार येईपर्यंत टंगवलं तुम्ही त्या लोकांना? नाही नाही अहो अहो खरंच खरंच तसं नाही. म्हणजे कंपनीकडून 8 लाख रुपये घेतलेच नाही असं म्हणताय तुम्ही? नाही म्हणजे मी घेतले म्हणजे मला खरं घ्यायचे नव्हते, पण ती परिस्थिती ती साहेब ती बॅग आहे ना त्यात 8 लाख होते. ते मी घरी घेऊन आले आणि आहे ना रात्री कपाटात कुलपात ठेवले होते. मी सकाळी उठले तेव्हा ते पैसे नव्हते. ती बॅगच घरातल्या कपाटातून बॅग गायब होते तुम्हाला कळतच नाही? काय माहित, मला काहीच माहित नाही कसे गायब झाले. मग पोलिसांना सांगायला हवं होतं तुम्ही. बॅग शोधली असती आम्ही. घरातल्या कपाटातून बॅग गायब होते आणि तुम्हाला कळतच नाही आणि तुम्ही पोलिसांनाही कळवत नाही. पटण्यासारखं काय? मॅडम आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. हो, तुम्ही मध्ये बोलू नका. यांची चौकशी सुरू आहे ना आणि कंप्लेंट ही यांच्या विरोधात आहे. तुम्ही पैसे चोरल्याचा संशय आला ना तर तुमची चौकशी करू. मी तरी कशाला चोरते? मग काय तुम्ही चोरले? नाही माझ्या घरच्यांना काही विचारू नका. त्यांनी काही नाही केलं. घरच्यांनी कोणीच नाही चोरले साहेब. खरंच नाही. काय केलं पैशाचं तुम्ही नलिनी साळवी? काय केलं? तुम्ही का त्यांना असं वागवताय? का सांगतायत ना सगळं? एकदा सांगितलं ना तुम्हाला गप्प बसा का तुम्हाला आत टाकू? पोलीस कारवाईत नाक खुपसू नका. बाजूला वा. काय केलं तुम्ही पैशाचं नलिनी साळवी? काय केलं? सांगा. ओम एवढ्या रात्री कुठे निघालास? जरा थोडे प्रॉब्लेम्स झालेत. मी नलू मावशीकडे जाऊन येतो. नलूला काय झालं का? बरी आहे ना ती? ती बरी आहे, तिला काही झालं नाहीये. फक्त समहाव आपल्या कंपनीकडून नलू मावशीच्या अगेन्स्ट कंप्लेंट दिली कोणीतरी कॅश फ्रॉड साठी. Oh my God. असं कसं होऊ शकतं? नाही नलू असं करणंच शक्य नाही. मला वाटतं कोणीतरी हे मुद्दाम केलं असणार. आय थिंक सो टू. पण हे कोणी केलंय हे शोधून काढावं लागेल. आई डोंट वरी, मी जाऊन येतो. काय होतं तुला कळवतो. हो मला कळव. कळवतो. तू फार काळजी नको. नाही आलोच. सांभाळून. हो या. कुठे गेला? अजून नाही आला. ओम कुठे गेला? भेटू मावशी, ओम कुठे आहे? मग घरात कुठेच दिसत नाहीये. तो त्याचा लॅपटॉप पण इथे तसाच आहे. तो कुठे गेलाय? तो फॅक्टरीमध्ये गेलाय आपल्या. काहीतरी मशीन बिघडलं म्हणाला, त्याला जावं लागलं. आत्ता? कधी येईल म्हणाला? तू काळजी करू नको. तू माझ्या रूम मध्ये झोपतेस का? पण फॅक्टरीमध्ये आत्ता इतक्या रात्री काय गरज होती जायची? म्हणजे त्याच्या जागी दुसरं कोणीतरी जाऊ शकलं असतं ना. आणि मुळात तो मला न सांगता का गेला? तो आला ना की त्याला विचार. तू चल माझ्या रूम मध्ये. नाही, पण तो इतक्या रात्री का गेला? तुला होम माहिती आहे ना? आणि ते पौष्टिक लाडू आहे ना, त्या मशीनच्या बाबतीत काहीतरी बोलला तो. त्या मशीन मध्ये काहीतरी बिघाड झालाय म्हणून त्याला जावं लागलं. आता लॉन्च आहे ना. तू काळजी करू नको, येईल तो. चल चल तू झोप. चल. मावशी, काही टेन्शन आहे का? माझ्यापासून लपू नका. काय झालंय? कुठे गेलाय? नाही बाळा,
कशाला काळजी करतेस? मी आहे ना. काही कारण नाही आणि मी काय लपवणार? तू उगाच काळजी करतेस. तो येईल. नाही मग हो बाळा, त्या दिवसात असं होतं, जीव घाबरा घुबरा होतो, टेन्शन येतं, हे सगळं होतं या दिवसात. तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुला छान गरम दूध करून आणते. तू माझ्या रूम मध्ये जाऊन जा. मी दूध आणते. नाही तू काळजी करू नको. मी दूध घेऊन येते. नाही मला नको. कुठे गेला ओम? चेहऱ्याने भोई दिसते, पण ही बाई जाम चॅप्टर आहे, जाम मुरलेली आहे. पैशांचं काही माहित नाही म्हणते. साहेब, 3rd डिग्री दिल्याशिवाय तोंड उघडणार नाही. काय बोलताय तुम्ही? दादा, ते 3rd डिग्री म्हणाले म्हणजे खूप मारतात का हो? अरे ओंकार, बरं झालं तुम्ही आलात. हे बघा काय चाललंय. सोडा त्यांना सोडा. ओके ओके. ओ तुम्ही कोण? दादा, काळजी करू नका. कानविलकर ग्रुपचा मॅनेजिंग डायरेक्टर ओम कानविलकर. नमस्कार, बसा. या आमच्या ग्रुपच्या एम्प्लॉई आहेत. त्यांना अरेस्ट केलंय तुम्ही. त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट आहे असं मला कळलं. येस सर. ती बाई अजून काय बोललेली नाही. आमची चौकशी सुरू आहे. मी तेच सांगायला आलोय, तुम्ही चौकशी नका करू. चौकशी थांबवा आणि त्यांना जाऊ दे. मी कंपनीच्या वतीने कंप्लेंट मागे घ्यायला आलोय. ऑल्सो ह्या कंपनीच्या खूप महत्वाच्या एम्प्लॉई आहेत आणि त्या फॅमिली आहेत. त्यांच्या विरोधात कंप्लेंट तुम्ही केलेली? नाही, कंप्लेंट मी नव्हती केली. तुम्ही कंप्लेंट केली नाही ना, मग ती तुम्हाला मागे घेण्याचा अधिकार नाही. मला कंपनीच्या वतीने कंप्लेंट मागे घ्यायची आहे. नॉट पॉसिबल सर. असं कसं नॉट पॉसिबल? ओके, तुम्ही मला सांगा, कंप्लेंट कोणी केली होती? नाही सर, आम्ही ते तुम्हाला नाही सांगू शकत. कमाल करताय तुम्ही डिटेल सांगू शकत नाही मला. कंप्लेंट कोणी केली होती सांगू शकत नाही आणि माझीही तुम्ही ऐकून घ्यायला तयार नाही आहात. सर, आम्ही आमचं काम करतोय. ओके, ऑलराईट, वेल, ठीक आहे. माझे लॉयर येतील आणि यांना बेल फाईल करतील. ठीक आहे. ओम, इकडे. एक्सक्यूज मी. काय झालं? ओम, तुला माहित नाही, मालविका मॅडमना सुद्धा माहित नाही. मग कंप्लेंट कोणी केली आहे? नाही, ताईला माहिती असण्याचा संबंधच नाही. काय, मी तिला काहीच बोललो नाही याबद्दल. तू काही बोलला नाहीस? नाही. अरे पण वहिनींबरोबर मालविका मॅडमचं बोलणं झालं होतं. व्हॉट? ती बॅग चोरीला गेली ना, त्या दिवशी त्या आमच्या घरी आल्या होत्या. 8 लाख गेले तर गेले, पण कुणाला काही बोलू नका असेही बोलल्या. वहिनी तर फार घांगरून गेल्या होत्या. मालविकाताईंनी त्यांना आधार दिला होता. मला जर नाव माहिती असतं ना कोणी फायर केली आहे, तर मी लगेच सॉल्व्ह करू शकतोय. ओम, ते FIRचं रजिस्टर इथे आहे. त्यात कोणी तक्रार केली आहे हे आपल्याला नक्कीच कळेल. हो ना, पण काय करणार ते? अरे पण वहिनींविरुद्ध तक्रार कोणी केली हे कळेल ना आपल्याला. कसं? तू एक काम कर, तू त्यांच्याशी बोल, मी बघतो नाव दिसतंय का. ऐक ना काका, पोलीस स्टेशन आहे, आपण ओके पण सांभाळ. मॅडम, तुम्हाला नाव सांगता येईल का ज्यांनी FIR केली आहे त्यांचं? मोठ्या साहेबांनी नाही सांगितलं ना, आम्ही नाही सांगू शकत. तुम्ही त्यांनाच विचारा. फिर्यादी मालविका खानविलकर. ओ, अरे फिर्यादी म्हणून
मालविका खानविलकरांचं नाव आहे. म्हणजे त्यांनी हे सगळं केलं. नाही, तू नाव नीट बघितलंस का? शपथ घेऊन सांगतो, फिर्यादी म्हणून त्यांचं नाव आहे. हॅलो मावशी. मावशी शांत. त्या दिवशी जेव्हा तू ऑफिस मधून निघालीस तेव्हा 8 लाखाची बॅग तुझ्या हातात कोणी दिली? बहिणी बोला ना, सांगा ना त्याला. मालविका ताईंनी दिले ना पैसे तुम्हाला. हॅलो मावशी, तुम्हाला का सांगितलं नाहीस? दादा, तुम्हालाही हे माहिती होतं? तुम्ही मला का नाही सांगितलं? इट्स ओके. शांत शांत, आपण करू काहीतरी. काय ग, तू अजून जागी आहेस? काही झालंय का? काही होतंय का? मी लिंबू पाणी आणते. नाही. आणि आपल्या ऑफिस मध्ये पैशाची अफरातफर झाली आणि चोरीचा आळ नलूवर आलाय ग. काय? पोलीस घेऊन गेलेत तिला. आपल्या ऑफिस मध्ये अफरातफर नलू मावशी, पोलीस? हो ना ग. साधी आहे ग माझी नलू. तिला यातलं नाही काही कळत. तरी पोलीस दारात आल्यावर तिचं धावतानाच कळालं असेल ना. अगदीच कळालं असेल ग. नलू मावशी आपली इतकी साधी आहे. लाखाची चोरी अफरातफर बाजूला राहिली, 100 रुपये इकडे तिकडे करणार नाही ती. हो ना. बघ, कुणी केलं असेल हे सगळं? मला काय माहिती कोणी केलं असेल. तुला माहित नाही म्हणजे? तू आणि ओम असता ना ऑफिस मध्ये, त्यालाही काही माहित नाही, तुलाही काही माहित नाही, आणि अकाउंट्स डिपार्टमेंट तुला रिपोर्ट करतं ना. हो मामा, काहीतरी गोंधळ झाला असेल, राहून गेलो असेल. असा कसा? का मोठा गोंधळ झालाय म्हणजे मधलं कोणीतरी असेल. आय लुक इन टू इट. मी बघ. एक मिनिट, तू यातलं काही स्वीटूला सांगितलं नाहीयेस? नाही, तिला काही सांगायचं नाहीये. टेन्शन घेईल ती. हो, तेच म्हणते, तिला काही सांगायचं नाही. करून द्यायचं. कुठे ती? माझ्या खोलीत झोपायला पाठवलं तिला. तू सांगतो, मी बघते. डोंट वरी, आय लुक इनटू इट. बघ जरा प्लीज. ओम, परिस्थिती अंडर कंट्रोल आहे, पण जे झालं ते खूप वाईट झालं आहे. पण कसं झालं? कोणी अडकवलं तिला? कोण असणार अजून? आई. सांगायलाही लाज वाटते, पण मला खूप हे सगळं मालविका ताईने केलं.